विचार होईल अशी आशा करूया। धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी तुम्ही दोघेही सविस्तरपणे बोललात त्याबद्दल। आणि यानंतरची बातमी आहे राज्यात सध्या प्रचंड राजकीय वाद निर्माण करणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षणाच्या संदर्भात काल पहिल्यांदा जाहीरपणे भूमिका घेतली आणि त्यानंतर आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार राजकीय घमासान सुरू झालाय। पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। ओबीसी आरक्षणाचं राजकारण थांबता थांबेना। ओबीसी आरक्षणावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप। पवारांच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर। ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेला राजकीय राडा काही केलं थांबत नाहीये। आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीनं ओबीसी आरक्षणावरून केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला। महाराष्ट्राचं काम सोपं होऊन तर जेवढं आरक्षण द्यायचंय ज्याला द्यायचंय 50% आरक्षणाबद्दल मी बोलल्यानंतर हे खोटं आहे का खरं आहे हे सुप्रीम कोर्टाच्या सायटेशनवरून तुम्हाला कळेल। शरद पवारांच्या आरक्षणासंदर्भातील विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते सातत्यानं केंद्र सरकारवर निशाणा साधतात। त्यामुळे भाजपनेही जोरदार पलटवार सुरू केला, ज्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडत असल्याचं चित्र आहे। शरद पवार साहेबांना हे नीट माहिती आहे की देशात सगळीकडे ओबीसी आरक्षण सुरू आहे, कुठेही गेलेलं नाही, ते केवळ महाराष्ट्रात गेलेलं आहे। फक्त महाराष्ट्रातलं ओबीसी राजकीय आरक्षण गेलं आहे, दुसऱ्या कुठल्याही राज्यातलं गेलं नाही। या राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि अजूनही तो नाकर्तेपणा सुरू आहे। या राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाहीये। या राज्य सरकारला जोपर्यंत महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत चालढकल करायची आहे, तोपर्यंत कारणं सांगायची आहेत। शरद पवारांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला होता। यावेळी बोलताना त्यांनी केंद्रानं आरक्षण प्रश्नी महाराष्ट्राची फसवणूक केल्याचा आरोप केला होता। केंद्र सरकारने राज्यांचे अधिकार इतर मागासवर्गीय सर्वांच्या उद्देश काढून घेतलेले होते आणि आता पार्लमेंटमध्ये घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसीच्या संबंधीची लिस्ट तयार करण्याच्या मुद्द्याचा अधिकार दिला। त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांचा तसा समज झाला की महत्त्वाचं पाऊल केंद्र सरकारने टाकलं, पण माझ्या वतीने ओबीसीची शुद्ध फसवणूक आहे। पवारांच्या सोमवारच्या वक्तव्यानंतर मंगळवारी देवेंद्र फडणवीसांसह गोपीचंद पडळकरांनी ओबीसी आरक्षण प्रश्नी पवारांवर थेट निशाणा साधत प्रत्युत्तर दिलं। शरदचंद्र पवार यांचं अचानकपणे ओबीसींच्या प्रतीचं प्रेम उफाळून आलेलं आहे। असं म्हणतात की कुठलंही काम ते हेतूशिवाय करत नाहीत आणि खरा हेतूही कधी दाखवतही नाहीत। मला त्यांना इतकं सांगायचं आहे, केंद्रानं ताट वाढलंय हे खरं आहे, तुमचा हात बांधलेत हेही खरं आहे, पण हे हात बांधले गेले कुणामुळे? केंद्रामुळं की आपल्या पै पाहुण्यांच्या प्रेमामुळं? उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, नातू, मुलगी यांना मोठं करण्यासाठी काम केलं। जेव्हा जेव्हा तुम्ही सत्तेचा भाग बनला तेव्हा तेव्हा तुमच्या करामतीनं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण घालवलं। सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण प्रश्नी निकाल दिल्यापासून महाराष्ट्रात देशात आरक्षणावर रणकंदन सुरू झालंय। पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने या प्रकरणी 127व्या घटना दुरुस्तीचं विधेयक मांडून मंजूर केलं। त्यामुळे आरक्षणाची सूची तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारांना मिळाला। पण त्यानंतरही आरक्षणावरून सुरू झालेला राजकीय आखाडा काही केल्या थांबत नसल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ओबीसींचं राजकीय आरक्षण गेल्याच्या नंतर त्यांच्या मनातली अस्वस्थता आपल्याकडे वळवण्यासाठी आणि त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचा सध्या प्रयत्न सुरू आहे। यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।